नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत। आज आपण काही महत्त्वाची योजना जी आहे त्याची आपण सर्व अपडेट पाहून घेणार आहे। जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून सबस्क्राईब करा आणि नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। तर बघूया व्हिडिओ काय आहे। तर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केलेली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना PVC आणि HDP पाईपसाठी थेट 15,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे। 2025 मध्ये राबवण्यात येणाऱ्या या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेत मोठी क्रांती होण्याची अपेक्षा या ठिकाणी आहे। आपण आता योजनेचे ठळक वैशिष्ट्ये काय आहे तर ते पाहून घेऊया। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत विविध प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या गटानुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान मिळणार आहे। विशेष म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 100% अनुदान देण्यात येणार आहे। तर जे कोणी म्हणजेच विशेष प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, तर या शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत त्यांना या योजनेतून 100% अनुदान देण्यात येणार आहे। किती टक्के? तर 100% अनुदान या व्यक्तींना मिळणार आहे। आता अनुदानाचे प्रमाण पाहून घ्या। सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी HDP पाईप करिता 50 रुपये प्रति मीटर, तर PVC पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे। या योजनेमुळे एका शेतकऱ्याला कमाल 15,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकणार आहे। किती रुपये कमाल? किती? तर 15,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकणार आहे। अर्ज प्रक्रिया इथे पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात येईल। त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतःची पाईपची खरेदी करून त्याचे बिल महा-DBT पोर्टलवर अपलोड करावे लागेल। सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। मग इथं सगळं कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे। पडताळणी झाल्यानंतर अनुदानाची रक्कम जी आहे ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। आता पाहून घ्या, योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7 दिवसाच्या आत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। अर्ज करताना सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वाचनीय स्वरूपात अपलोड करावीत। एका शेतकऱ्याला एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे। कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास अर्ज नाकारू जाऊ शकतो। या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या। कागदपत्रांमध्ये जर तुमची काही त्रुटी आढळली तर त्या ठिकाणी तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो। आता या योजनेतून होणारे फायदे पाहून घ्या। सिंचन व्यवस्थेचा खर्च कमी होईल, पाण्याची बचत या ठिकाणी होणार आहे, शेतीची उत्पादकता वाढेल, आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर वाढेल। आधुनिक सिंचन पद्धतीचा या ठिकाणी वापर वाढेल म्हणजे वापराला चालना मिळण्यासाठी सरकारने ही योजना अंमलात आणलेली आहे। विशेष तरतूद या ठिकाणी पाहून घ्या। अनुसूचित जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 100% अनुदान मिळणार असल्याने त्यांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना पाहून घ्या। अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा। पोर्टलवर नोंदणी करताना सर्व माहिती अचूक भरा, म्हणजेच बरोबर सर्व माहिती भरा। कोटेशन घेताना विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच घ्यावे। अनुदान मिळाल्यानंतर पावती जपून ठेवावी। अनुदान त्या ठिकाणी तुम्हाला मिळाल्यानंतर ती पावती जी आहे ती तुम्ही जपून ठेवणे गरजेचे आहे। आता शासनाचे प्रयत्न काय आहेत जाणून घ्या। महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबवत आहे। या पाईप अनुदान योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धती अवलंबण्यास मदत होणार आहे। त्याचबरोबर पाणी वापराची कार्यक्षमता वाढवून शेतीची उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे। शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली शेती अधिक समृद्ध करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे। अधिक माहितीसाठी शेतकरी महा-DBT पोर्टलला भेट देऊ शकतात किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकतात। तर ही होती शेतकऱ्यांसाठी खुशखबरीची अशी आपण आणलेली माहिती। कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा। जे कोणी अद्यापही ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल। भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।